नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षा सन 2025-26ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला त्या विषयाचा व्हिडिओ हा बनवता येईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 8वीची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2025-26. एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला विभाग 1 हा जो काही घटक आहे, एकूण 5 ते 6 धडे त्यात आहेत आणि त्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. व्यवस्थितरित्या संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अभ्यासा. आपल्याला हवं असेल तर आपल्या मराठीच्या वहीमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला मराठी विषयाच्या प्रथम घटक चाचणी परीक्षेचा व्यवस्थित सराव करता येईल. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. प्रतिज्ञा या शब्दाचे 2 अर्थ. पहिला धडा आहे बघा आपला, भारत माझा देश आहे. त्या पाठावर आधारित ही कृती विचारली आपल्याला. त्याचे 2 अर्थ आहेत, प्रतिज्ञेचे शपथ आणि घोर निर्धार. दुसरं, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. त्यानंतरचा पाठ, त्यावर आधारित प्रश्न. पासपोर्ट मिळवला, 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले, व्हिसा काढला आणि काकांनी दिलेले घड्याळ वापरण्यासाठी काढले. पुढचं आहे, आसमंतात भरलेले संमेलन. 3 शब्द लिहायचे त्याबद्दल, शब्दांचे, सुरांचे आणि आवाजांचे. ब भाग, का ते लिहा. कंटाळलेले वासरू टाहू फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचं, या आवाजाने लक्ष जाते कारण तो आवाज कुई करणारा व अशक्त पोटाने किरकिरावा तसा असतो. क भाग, ध्वनिदर्शक शब्द लिहा. 4 गुणांसाठी. 1. चिमण्यांचे चिवचिवणे. 2. कुत्र्याचे भुंकणे. 3. गाईचे हंबरणे आणि 4. कोंबड्याचे आरवणे. यासारखी उत्तरं लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा. 3 गुणांसाठी. विचार आणि व्यक्ती. बघा पहिला विचार, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. व्यक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरं, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. व्यक्ती आहे महात्मा गांधी यांचा हा विचार आहे. तिसरं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा विचार मांडणारी व्यक्ती आहे साने गुरुजी. त्यानंतर ब भाग, वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. 2 गुणांसाठी. 1. हेरझारा घालणे. त्याचा अर्थ आहे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे. वाक्यात उपयोग, वडील आजारी असल्याने रामू सतत हेरझारा घालत होता. दुसरं, शून्यातून विश्व उभारणे. अर्थ आहे प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे. उत्तर,
राधा काकूंनी पतीचे निधन झाल्यावर शून्यातून विश्व उभारले. या पद्धतीचे 2 वाक्प्रचार आपल्याला नक्की येतील. प्रश्न 3 संधी करा 2 गुणांसाठी. 1 सूर्य अधिक उदय, उत्तर आहे सूर्योदय. 2 दु अधिक गुण, दुर्गुण. ब भाग संधी सोडवा. सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त. गणेश, गण अधिक ईश. क भाग सामान्य रूप लिहा. विज्ञानाचा, विज्ञाना हे त्याचं सामान्य रूप आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या म्हणजे हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषय, सर्व इयत्ताच्या प्रश्नपत्रिका सोडवायला मिळते. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.